नमस्कार, मी वर्षा जेजुरकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपल्यासोबत अतिशय स्पेशल गेस्ट आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना स्वच्छतेचे जनक म्हणून ओळखतो असे आदरणीय मल्लीनाथ कलशेट्टी सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे या चॅनलमध्ये। सर, आपण CDPO खेड, त्यानंतर BDO खेड सातारा, डेप्टी CO सांगली, त्यानंतर CO यवतमाळ, त्यानंतर कलेक्टर नंदुरबार, त्यानंतर महानगरपालिका कोल्हापूर येथे आयुक्त म्हणून आपण काम केलेलं आहे। त्यानंतर स्टेट कोऑर्डिनेटर संपूर्ण स्वच्छता अभियान, त्यानंतर उपसचिव पंचायत राज, अशा विविध पदांवरती आपण काम केलेलं आहे। आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील आपण यशदामध्ये DDG या पदावरती आपण कार्यरत आहात। आणि संपूर्ण जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांना आपण मार्गदर्शन करत आहात। तर आणि आता आपलं एक पुस्तक देखील आलेलं आहे। मागच्याच वर्षी आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे पुण्यामध्ये। तर हे मी विकास यात्री हे सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे। आणि त्याचं टायटल खूप कॅची आहे सर, की आईचा तम्मा ते उत्कृष्ट जिल्हाधिकारी। तर ते पुस्तकाचं टायटल बघूनच त्या उत्सुकता निर्माण होते की नेमकी काय आहे या पुस्तकामध्ये। आणि मी स्वतः पण ते पुस्तक वाचलेलं आहे, तर खूप म्हणजे अतिशय प्रेरणादायी आहे। तर कृपया थोडं आपण पण आमच्या प्रेक्षकांना या पुस्तकाबद्दल सांगा आणि या टायटलबद्दल हे असं आपल्याला कसं सुचलं? वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या गावी माझा जन्म झाला। माझ्या आईने मला वाढवलं, कारण माझे वडील मी 6 वर्षाचा असतानाच आम्हाला सोडून गेले। 6 बहिणी, मी लहानसा। आणि माझ्या आईने मला वाढवलं, मला खरं जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवलं। आणि मी जी प्रगती केली करत गेलो, हायस्कूलमध्ये मी पहिला आलो शंकरलिंग हायस्कूल वळसंगमध्ये। नंतर मी संगमेश्वर महाविद्यालयात मला खरं माझं व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी घडलं। मी राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घेतला। मला आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी MR शाह सर, त्यावेळचे त्या ठिकाणचे प्राचार्य के मोगेशन सर यांनी जे मार्गदर्शन केलं, वन्स NSS इज ऑलवेज NSS। राष्ट्रीय सेवा योजनेत आम्हाला समाजकार्याची आवड झाली आणि मी MSc मॅथमॅटिक्स झालो, प्रोफेसर झालो अक्कलकोट कॉलेज अक्कलकोट या ठिकाणी। तिथे राष्ट्रीय सेवा योजनेचं कार्यक्रम अधिकारी काम केलं। आणि मी महाराष्ट्र विकास सेवा परीक्षेमध्ये MPSCमध्ये मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग 1 म्हणून निवड झाली। आणि मी ग्रामविकासातच आलो। मला विद्यार्थी असताना समाजकार्याची आवड, ग्रामविकासाची आवड आणि मला ग्रामविकासमध्ये काम करता आलं। सांगलीमध्ये परिवीक्षाधीन कालावधी झाल्यानंतर मी राजूरनगर खेड या ठिकाणी CDPO BDO होतो। आणि त्या ठिकाणी खरं तर मला लोकसहभागातनं जी माझ्या विद्यार्थी प्राध्यापक असताना संकल्पना असते की लोकांना घेऊन काम केलं पाहिजे, आम्ही NSSमध्ये श्रमदान करायचो त्या ठिकाणी। आणि मी त्या ठिकाणी विशेष म्हणजे बुट्टीबोरी कॅम्पला गेलो होतो, शौचालय बांधायला मी शिकलो होतो 2 खड्ड्याचं। आणि पुढं पहा मी या क्षेत्रात आलो आणि तिथं आम्ही 14,000 मध्ये कातकरी समाजाला घेऊन, सगळ्यांना घेऊन स्लॅबची घरं बांधली। आणि आदिवासी पाणीपुरवठा योजना, शबरी आदिवासी पाणीपुरवठा योजना सैदानेवाडी, दोंदे या ठिकाणी केली। माझा कॉन्फिडन्स वाढला आणि लोकसहभागातनं काम करायला लागलो। ग्राम अभियान त्यावेळी आलं, त्याच्यात आमची पंचायत समिती आघाडीवर राहिली। सातारा पंचायत समितीला गेलो। सातारा पंचायत समितीमध्ये ग्राम अभियानामध्ये लोकसहभागातनं लोक चळवळ उभी करणं हे शिकलं। आणि नंतर मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत झालो। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आरारावा, त्यावेळी ग्रामविकास पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री होते। तिथं विविध प्रयोग आम्ही केले, जनजागृती प्रयोग केले। कारण कसं आहे की स्वच्छता हा विषय जो आहे, त्या काळात तरी मी 2000ची गोष्ट सांगतो की शौचालय लोक वापरत नव्हते, हात साबणानं धुत नव्हते, शौचालयात जाऊन आल्यानंतर नखं काढणं, ही सगळ्या वैयक्तिक स्वच्छता जी महत्त्वाची असते।
आम्हाला हे शिकलं की स्वच्छता हा बांधकामाचा कार्यक्रम नसून मानसिकता बदलाचा कार्यक्रम. ह्याला जनजागृती महत्वाचा आहे. इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन, IC महत्वाचे. त्यामुळं हात धुवा होईल हे आपण आणलं. आता सध्या म्हणजे त्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आणलं, स्वच्छता दूत तयार केले. स्वच्छता दूताच्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रसार, रथ यात्रा काढली. म्हणजे जनजागृतीचे विविध प्रयोग केले. सांगलीतली गावं राज्य लेवलवर आली. मला राज्य लेवलवर घेतलं. मी राज्य समन्वयक झालो आणि त्यावेळी आदरणीय अजित पवार साहेब त्यावेळी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री पण त्यांच्याकडे होतं. आणि निर्मल ग्राम पुरस्कार, त्या निर्मल ग्राम पुरस्कारमध्ये आम्ही महाराष्ट्र हे देशात आघाडीवर आहे. हागणदारी मुक्त गाव करणं आणि हे सगळे प्रयोग मी उपसचिव पंचायत राज होतो. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना त्या ठिकाणी आली आणि नंतर मी IAS मध्ये आलो. CO यवतमाळ, जिल्हा परिषद यवतमाळला मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. नंदुरबारला मी जिल्हाधिकारी होतो 3 वर्ष तिथं आणि कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त. आणि या सगळ्या ठिकाणी लोकांचा सहभाग मिळवणं. आता कोल्हापूरमध्ये तरी मी जयंती नदी नाला बनली होती, लोकांनी सगळं कचरा टाकला होता, ते लोकांनाच घेऊन मी स्वच्छ केलं आणि महापूर आला 2019चा. त्यावेळी त्यांना कळालं की हे आयुक्त साहेबांनी हे काम घेतलं, आम्हाला सर्वांना घेऊन हे स्वच्छ केलं, ह्याची वृद्धी वाढवली आणि गावात पाणी शिरलं नाही. त्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तर ह्यामुळं मला वाटत होतं की बाबा हे सगळं जे लोकसहभागातून जे कामं केलेली आहेत, एक लोक चळवळ कशी उभी केली पाहिजे. मला अनेक जण सांगायचे, आमचे मित्र शेखर गायकवाड साहेब सगळे माझ्या मागं लागायचे. मी काही लिहित नव्हतो. मी शेवटी मी स्वतः लिहिलं की म्हणून आईचा तंबा आहे का, आईंनी मला शाळेत पाठवलं, तिचे जे संस्कार माझ्यावर झाले आणि मी जे जिल्हाधिकारी झालो आणि मी 2 वर्ष राज्यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मला पुरस्कार आला. म्हणून त्या ठिकाणी एक ते वर लिहिलेलं आहे. परंतु विकास यात्री नाव एवढ्यासाठी आहे की बाबा हे आपण सगळे विकासामधले संत गाडगेबाबा अभियान असेल, आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण घेऊन निघालो, हे सगळं हे विकास यात्रीच आपले सरपंच असतील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी असतील, गावातले कार्यकर्ते असतील, सगळे महिला बचत गट, सगळे आपण विकास यात्री आहोत. हा एक मेसेज याच्यातनं चाललेला आहे. सर जसं की आता बघा, संत आपल्या तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे, ती आम्हाला एक मार्गदर्शक आहे. संत तुकडोजी महाराजांनी त्या काळी लिहिलेली ग्रामगीता ती आज सुद्धा अगदी तंतोतंत लागू पडते. म्हणजे गावातील अतिक्रमण असतील, स्वच्छतेचे असतील किंवा पर्यावरणासंदर्भातील काही तुम्ही असतील. बरोबर बोलला. म्हणून 2000ला ज्यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आलं, हे अभियान आज सगळेजण संत गाडगेबाबा अभियानाची त्यावेळेची आठवण काढतात, आदरणीय आबांची आठवण काढतात. त्याच्यामध्ये ती सगळ्यात महत्वाचा शासनाने निर्णय काय घेतला की नाव संत गाडगेबाबाचं दिलं, बक्षीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता प्रत्येक ग्रामपंचायतीत पोचली. संत गाडगेबाबांचा फोटो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो ग्रामपंचायतीत नुसतं गेलं नाही, कामाला लागले लोक, गाव स्वच्छ करायला लागले. आणि हे सगळं आणि आज जे महाराष्ट्रात नेहमी महाराष्ट्र हे स्वच्छता अभियानात आघाडीवर कशासाठी आहे की त्याचं क्रेडिट संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जे अवेअरनेस झालं, हे या 2 संतांची नावं त्याला असल्यामुळे हे झालं. तुम्ही बरोबर बोलला. ग्रामगीता आज आपल्या समोर एक सर्व सरपंचांनी, ग्राम विकासात काम करणारी सगळ्यांनी त्यांनी त्याचे वाचन केलं पाहिजे. जसे ग्रामगीता ही प्रत्येकाला मार्गदर्शक आहे, परंतु प्रत्येकाला ग्रामगीता वाचणं किंवा त्यातील जे पद्य स्वरूपात दिलेलं आहे त्यातील शब्दांचं कितपत आकलन होतं ते माहीत नाही. परंतु आपलं जे मी विकास यात्री पुस्तक आहे ते सुद्धा मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे, हे सुद्धा आपल्यासाठी एक ग्रामगीताच आहे. म्हणजे आपण प्रशासनात काम करणारे अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा आपण पदाधिकारी असो,
ग्राम पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, ज्याला गावाविषयी आत्मीयता आहे, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय म्हणजे मार्गदर्शक आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने जे काय आहे ते मी आता सध्या काय करतोय की स्वच्छता अभियान, की प्रत्येकाने माझं घर स्वच्छ असलं पाहिजे, माझा परिसर स्वच्छ असलं पाहिजे, मी कचरा करता कामा नये, माझ्यामुळं कचरा होऊ नये, एकल वापर प्लॅस्टिक बंद केलं पाहिजे, एकल वापर वस्तू वापरायला नको. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही पण रेड्यूस, रियूज, रिसायकल, रेफ्यूज, नो टू प्लॅस्टिक. म्हणून आपल्या याच्या मागचं एकच आहे की मी एकल वापर, हे कोल्हापूरमध्ये शक्य झालं, आम्ही केलं त्यावेळी. म्हणजे ज्यावेळी हे जयंती नाल्याचं सफाईचं काम आम्ही करत होतो, लोकांना महत्त्व कळालं. आणि आज तुम्ही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जावा, सगळे दुकानात तिथं कापडी पिशव्या दिसतात. हा बदल. त्यामुळं माझं या निमित्तानं एवढंच आवाहन करतो, प्रत्येकाने विकास यात्री, प्रत्येकाने स्वच्छता दूत होण्याची गरज, आणि माझा जो वाटा आहे तो प्रत्येकाने वाटा द्यावा. आणि माझं अधिकारी पदाधिकारी लोकांना घेऊन लोक चळवळ उभी करणं, लोकांचा कार्यक्रम होणं, तो फार महत्वाचा आहे. प्रशासनात पण काम करताना आम्हाला अनेकदा अनुभव येतो की एक अधिकारी म्हणून आपण काम करत असतो, आपल्याला खूप वाटतं गावासाठी आपण काही करावं, परंतु लोकसहभाग मिळवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. पदाधिकाऱ्यांची मानसिकता चेंज करणं हे पण खूप म्हणजे चॅलेंजिंग काम आहे. परंतु एकदा आवड निर्माण झाली, आज पाहना कितीतरी सरपंच आज फार चांगल्या पद्धतीनं काम करतात. आज दवा सारखी ग्रामपंचायत, सडक अर्जुनीमधलं गोंदियामधली ग्रामपंचायत, ती महिला सरपंचांनी पुढाकार घेतला आणि देशात पहिली क्लायमेट ॲक्शनची ग्रामपंचायत. त्याच्या अगोदर गायगाने मॅडमनी बेला ग्रामपंचायत, भंडारा जिल्हा, आपली टिकेकरवाडी आली, मानेची वाडी आली, ही ग्रामपंचायती साताऱ्यातली मानेची वाडी, टिकेकरवाडी, हे सगळं लोकसभा. आज आपले सरपंच महोदय फार छान पद्धतीनं काम करतात, आपले ग्रामपंचायत अधिकारी चांगले काम करतात. आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपण सगळेजण पाहतोय, आज गावं, आज ग्रामपंचायतीमध्ये सुशासन असेल, सक्षम ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी गाव जलसमृद्ध गाव बनलं पाहिजे, स्वच्छ हरित गाव बनलं पाहिजे, विविध योजनेचं अभिसरण हे फार महत्वाचं आहे, कन्व्हर्जन्स करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर संस्था सक्षमीकरण. आज आपण पाहतोय, मी परवा पानोली ग्रामपंचायतीला अहिल्यानगरला गेलो होतो, पारनेर तालुक्यात. हा चाइल्ड फ्रेंडली शाळा, एक पूर्ण संकुलमध्ये उत्कृष्ट शिक्षणाकडं लक्ष त्या ठिकाणी सगळ्यांनी दिलेलं आहे. म्हणून ग्रामपंचायत सक्षम झाली पाहिजे, शाळा सक्षम झाली पाहिजे, अंगणवाडी चांगली, या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि लाईव्हलीहूड, त्या ठिकाणी बचत गट सक्षमीकरण, घरकुलं, प्रत्येकाला घर मिळाला पाहिजे. आणि श्रमदानाची कामं, प्रत्येक आठवड्यात एक दिवस श्रमदान आला पाहिजे. हे सगळं, हा सगळा अनुभवाचा विचार करून आज आणलो. आज माझी वसुंधरामध्ये सुद्धा आपल्या किती ग्रामपंचायती छान काम करता येतात. हे सगळं आता यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने याच्यात उतरणं फार गरजेचं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तसंच आपण आपली ही जी आहे अधिकारी होण्याची जी सुरुवात आहे ती आपल्या शालेय जीवनातच झालेली आहे सर. ज्या आपल्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर आमच्या आता माझ्या सगळ्या युवकांना तेच म्हणणं आहे, कुमार संगमेश्वर हे आपलं ध्येय होतं. आपण कुमार संगमेश्वर झाला म्हणजे ते सामाजिक कार्य करण्याची उर्मी तुम्हाला त्या वयापासूनच लागली, कॉलेज वयात असल्यापासून. तर आपण तरुणांना काय सांगेल? माझं सर्व तरुण मित्रांना सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही पहिल्यापासून आपण पहिल्यांदा अभ्यासावर लक्ष द्या, त्याच्याबरोबर सामाजिक कामात आपण भाग घेतला पाहिजे. आज माझ्या गावासाठी, माझ्या शहरासाठी मी काय करतो, आज विविध संस्था आहेत, रोटरी आहे, लायन्स आहे, असे विविध सामाजिक संस्था काम करतात. त्याच्यात मी कसं आहे, कारण ह्याच्यात फार महत्त्वाचे धडे मिळतात. माझी महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना विनंती आहे, तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हा.
राष्ट्रीय छात्र सेनेत सहभागी व्हा. तिथं तुम्ही मन लावून काम करा. नुसतं NSS मध्ये आहे म्हणून नुसतं कॅम्प करून नुसतं कॅम्प नाही, रेग्युलर ऍक्टिव्हिटी पण केली पाहिजे. मी माझ्या Continuity पुस्तकात त्याच्यात. लिहिलेलं आहे नियमित कामकाज त्याच्यातलं. आणि विविध प्रकल्प असतात. असं बंधन सगळ्यांनी काही रस्ते श्रमदानालाच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही रिमांड होममध्ये काम करा, तुम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये नॉन मेडिकल सर्व्हिसला मदत करता येईल, बालसंस्कार केंद्र चालवता येईल, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणित शिकवता येईल. याच्यासाठी हा, ते extra याच्यातनं classes आम्ही लावायचे. सगळं तयार झालो. आणि साईड बाय म्हणजे बाजूला जनरल नॉलेज सगळीकडे लक्ष पाहिजे. हो, आजूबाजूला लक्ष काय घडत पाहिजे आहे. काय घडते त्याचा आपण हळूहळू म्हणजे सगळ्यांनी एकदम पुस्तक महत्वाचं आहे. वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. वाचनाबरोबर तुम्ही आजूबाजूला सगळं आणि व्याख्यानाला गेलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही आज स्पर्धात्मक आज प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. त्या परीक्षेत तुम्ही बसा. आणि माझं एवढंच मत आहे, पुढं तिथं आल्यानंतर तुम्ही जे ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट घेऊन केलं तर तुमचं आज एक नाव होते. आपल्याला आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर समाधान वाटते. आपल्याला एक या सगळ्या कामाची मी नेहमी म्हणतो ऊर्जा मिळते. मी कधी सुट्टी घेत नाही. का याचं कारण एकच आहे की कामात आवड म्हणजे आनंद घेतला कामाचा पाहिजे. आपल्याला कंटाळा कामाचा वाटत नाही. आनंद घेतला पाहिजे तेव्हा कंटाळा. आता तुम्ही पण एवढं छान काम करताय, सगळी आपली टीम जी काम करते एवढ्यासाठीच काम करते. सर्व तरुणांसाठी सर एक आदर्श आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण फुल डे काम करतात सर, कधी सुट्टी घेत नाही आणि कधी कामाचं कंटाळा सरांना वाटत नाही की हे काम जास्त एक्स्ट्रा आलं तर म्हणजे सर आपण तरुणांचे आयडॉल आहात सर. म्हणजे जरी आपण रिटायर सेवानिवृत्त झाला असाल पण आपण मनाने अजून तरुण आहात आणि तरुणांपेक्षा जास्त वेळ आपण कामकाज करता. आजकालची तरुण पिढी मोबाईलमध्ये फार वेळ वाया घालवते सर. तर त्यांच्यासाठी थोडं नाही एकच आहे की त्यांनी वाचनालयात गेलं पाहिजे, लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे. आज माझी एवढंच म्हणणं आहे की वाचन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आज फार छान वाचन साहित्य सगळीकडं उपलब्ध आहे. आणि माझं असं मत आहे की मी परत सांगितलं की व्याख्यान ऐकायला गेलं पाहिजे विविध अशा पद्धतीनं. आणि मोबाईलमध्ये पण अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्याला लिमिट हे करून ते आपल्याला आज AI आलेलं आहे त्याचं हे करून वापर करून आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल. मी माझ्या विकसित भारतसाठी मी काय करू शकतो, माझ्या गावासाठी काय करू शकतो, मी आता जे बोलू शकतो. आणि मी माझं विकास केलं पाहिजे, मी माझं व्यक्तिमत्व विकास केलं पाहिजे, मी चांगलं काम केलं पाहिजे. आणि एक आपली चांगली प्रतिभा झाली तर लोक तुमच्या पाठीशी येतात, सगळे तुम्हाला हे सहकार्य. आपण प्रत्यक्ष अनुभवलंच आहे सर. म्हणजे एवढा एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ फार कमी मिळतो सर. आणि आपण तो संपूर्ण गावासाठी म्हणजे प्रत्यक्ष गावात जाऊन शौचालय बांधकामाचं काम आपण केले. आम्ही पुस्तकात वाचलेलं आहे सर. प्रत्यक्ष आपण त्या बांधकाम कामगारांसोबत गेलात. आपण स्वच्छतेच्या कामात स्वतः हातात झाडू घेऊन कलेक्टर साहेब जर रस्त्यावर उतरून स्वतः हातात झाडू घेऊन झाडताय तर बरोबर म्हणजे ते एक आदर्श समाजासमोर म्हणून तयार माझं होतो. सगळ्यांना ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल एक दिवस गावासाठी श्रमदान करायला पाहिजे. ही म्हणजे माझं असं सगळ्यांना आव्हान आहे की सातत्य त्या ठिकाणी पाहिजे. आणि लोक वाट बघत असतात कुणीतरी हे पुढाकार घ्यावं. हो. हे घेतले की लोक येतात. मला कोल्हापूरला मी 75 रविवार होतो. 75 रविवार नॉनस्टॉप मी 3 तास उतरून 4 तास उतरून लोकांबरोबर काम करायचं. एक वेगळा आनंद मिळायचा की दर रविवारी असं आम्ही म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सुद्धा एक दिवस श्रमदान म्हणून श्रमदान हे महत्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुस्तकात ग्रामगीतेत सुद्धा हे सांगितलेलं आहे. संत गाडगे बाबांनी पूर्ण आयुष्यभर ते जिथं प्रवचनला जातात तिथं स्वच्छता हे त्या दृष्टीनं माझं एकच मत आहे की श्रमदान आपण कुठेही काम स्वच्छता असेल, आरोग्य असेल, ग्रामविकास असेल, विविध क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात काम करत राहिलं पाहिजे.
धन्यवाद सर, आपला बहुमूल्य वेळ आपण दिला. अजून आपल्याशी आम्हाला चर्चा करायला आवडेल, पण टाईम लिमिट असल्यामुळे आपण इथेच थांबतोय. सरांनी अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन फार कमी वेळात दिलं आहे आणि सरांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे, त्याच्यात आपल्याला इत्यंभूत माहिती मिळेल आणि प्रेरणा पण मिळते सर. तर आपण पुन्हा एकदा निवांत परत आपले जे काही अनुभव आहेत ते आमच्याशी शेअर करावेत. धन्यवाद. नमस्कार.